नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. शो टाईममध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की संदूक हा सिनेमा कसा घडला, त्याच्या मागचे पडद्यामागचे कलाकार सुद्धा आपल्या सोबत आहेत. अतुल काळे दिग्दर्शक सोबत आहेत आपल्या, महेश शेरला आणि महेश कुडाळकर आणि विल्यम सुद्धा आपल्या सोबत आहे. विल्यम, तुझं आधी काय म्हणणं आहे आणि हा विल्यम कोण आहे याबद्दल आधी अतुल काय सांगाल? संदूक जेव्हा आमचं करायचं ठरलं, म्हणजे त्याचं आर्ट डिरेक्शन किंवा कसा लुक असावा, तेव्हा मी महेशला म्हटलं होतं की मला ना मालगुडी डेजचा फील हवा आहे. आणि मालगुडी डेजमध्ये एक पुतळा होता असा, म्हणजे त्या काळचा तो काळ उभा केला, त्यात एक पुतळा होता. बरं, हा इथे का आहे असं ऋषिकेशचं म्हणणं आहे की हा कोणा विल्यम, पुस्तक वाचणाऱ्या विल्यमचा पुतळा आहे आणि तो ब्रिटिशांनी या हरिचौकात का बरं आणला असेल हे कोणालाच माहिती नाही. पण आम्ही ह्या पुतळ्याबरोबर खूप मजा मजा केलेली आहे. सुमितनी खूप वात्रटपणा केलं या पुतळ्याबरोबर, म्हणजे ते त्या स्क्रिप्टमध्येच होतं सगळं. त्यांनी ह्याच्यावर त्याचं कन्व्हर्सेशन आहे या पुतळ्याबरोबर आणि खूप धमाल आहे. आणि पुतळा काय करतो हे माहिती नाही, पण तो सुमितचा किंवा त्या वामनराव अष्टपुत्रेंचा नंबर 1चा दुश्मन आहे. अरे विल्यम, गो गो आता मी म्हणणार आहे तुम्हाला अख्ख्या देशातूनच. सर्वात जाऊन काहीतरी बोलायला जाऊ नका. ठेवलेत ना मुलाचे नाव भारू, तेवढे देशप्रेम खूप झाले हो. काही छुपे मार्ग असतात देशसेवेचे. मला सांग, देशसेवा करण्याचा मक्ता फक्त तुम्ही लोकांनीच घेतलेला आहे. मी खूप स्वप्न पाहिली देशासाठी. आता मला संघटनेसाठी काहीतरी भरीव असे करायचे आहे. याला पण घेऊन जा रे आजच्या मोहिमेला. द्या ह्याच्या हातात बंदूक. अरे मी काय म्हणत होतो की आधी घरी जातो, रुक्मिणीशी चर्चा करतो आणि मग त्यानंतर सामील होतो ना संघटनेत. मुख्य म्हणजे हा काळ सगळा 1940चा आपण म्हणू शकतो, पण सत्यकथेवर आधारित काही आहे का काल्पनिक आहे सगळं? नाही नाही, हे कम्प्लिटली काल्पनिक आहे. संदूक हा सिनेमा काल्पनिक आहे. त्याच्यातले प्रत्येक इव्हेंट्स काल्पनिक आहेत. त्यातले प्रत्येक पात्र काल्पनिक आहेत. म्हणजे आपला ह्या सिनेमाशी की कुठल्याही नॅशनल मुवमेंटचा किंवा कुठल्याही क्रांतिकार्याशी कसलाही संबंध नाही. ही कंप्लीट कल्पना आणि कंप्लीट फिल्म इज अराउंड वामनराव अष्टपुत्रे. आणि संबळगड नावाचं एक काल्पनिक गाव आहे कोकणातलं, आणि त्या गावामध्ये घडणारी ही गोष्ट आहे. अतिशय साधा पापभिरू असा हा वामनराव अष्टपुत्रे आहे आणि एक सायमल्टेनियस रेव्होल्युशन आहे त्या अख्ख्या फिल्ममध्ये. आणि त्याच्यात तो कसा गोवला जातो, त्या संदूक घेऊन ती कशी सगळी त्याचा जो प्रवास आहे, दॅट इज संदूक. लोकेशनची निवड कशी केली? जसं अतुलने सांगितलं की कथाच कोकणातली होती, तर म्हणून कोकणच निवडलं गेलं का? लोकेशनबद्दल काय विचार केला होता? लोकेशन आम्ही आता गेली 4 वर्ष याच्यावर काम करत होतो लोकेशनबद्दल. तर पहिला मी सेट डिझाईन केलं होतं की फिल्म सिटीमध्ये सेट लावायचं किंवा मुंबईत करायचं. नंतर ठरलं की नाही, कोकणातच जाऊया की जणू तिकडचं मिळेल आपल्याला तसा लुक. त्याप्रमाणे मिळालं आम्हाला तसं. आणि थोडंफार मग कोकणात कुठे केलं? कोकणात कुडाळात शूट केलं आम्ही. मुनगी हे गाव, त्या गावात शूट केलं. हा ह्या सिनेमामधला संबळगडातला मुख्य हरी चौक आहे. इथे भरपूरशी ॲक्शन घडते. आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो तिकडे, तेव्हा फक्त इकडे हे घर होतं आणि इथे एक गिरणी होती. हे खरं घर होतं तिकडे, आणि बाकी काही नव्हतं. आणि बाकी सगळं महेशनी सगळं उभारलेलं होतं. इथे मटण शॉप केलं, इथे काही अजून दुकानं केली. त्यानंतर इथे एक असं त्यांनी हे देवळासारखं करून टाकलं, हा बांधला. हे सगळं आम्ही रिक्रिएट केलं, हे सगळं क्रिएट केलेलं आहे. आणि हे कम्प्लीट असं झाडी जंगल झुडपं हे होतं. इथे खूप सामान पडलं होतं, पण ते सगळं त्यांनी क्लिअर करून जेव्हा तुम्हाला जे व्हिज्युअल दिसेल ते अगदी वेगळं असेल. आणि मग सगळे त्या काळची जशी दुकानं असतील तसं जवळजवळ ते एक म्हणजे तो अख्खा माहोल तसा त्यांनी तिकडे क्रिएट केला. पण तिथे मग आजच्या काळातले काही संदर्भ काही तिथे मिळाले नाहीत किंवा ती घरही जुनीच होती किंवा फक्त एकच घर होतं, मोबाईलचं किंवा काही टॉवर हे सगळं काढावं लागलं. कारण सीजी मध्ये VFX मध्ये इकडे ओव्हरहेड वायर होत्या, त्या काढाव्या लागल्या. त्यानंतर ज्या आधुनिक सगळ्या गोष्टी होत्या आत्ताच्या टेलिफोनच्या वायर्स किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काढाव्या लागल्या. म्हणजे हे आत्ता 2 दिवसापूर्वी ही दिसली एका शॉटमध्ये, त्यामुळे आम्हाला तेही काढायला लागलं. कारण काय होतं की आपण जोपर्यंत फायनल मोठ्या पडद्यावर जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी लहान दिसत असतात. मोठ्या पडद्यावर गेल्यावर अजून आपलं सगळं उघडं पडतं सगळं. पण काळ जेव्हा समोर येतो तेव्हा खूप जास्त दखल घ्यावी. हो, आणि बसलेलेच असतात ना टिपायला की काय काय केलंय, काय चुका आहेत. तर हा सगळा चौक ह्याने उभा केला. मग आम्ही तिकडे बैलगाडी आणली होती, इथे कापूसवाला बसवला होता, कापूस पिंजणारा, लोहार, असा तो सगळा माहोल महेशने इतका मस्त क्रिएट केला होता. आणि मेन ऑफ द ॲक्शन इज इन दिस चौक.
महत्वाचे सीन्स, खूपशे महत्वाचे सीन्स या चौकात आहेत. हरी चौकात. हो, म्हणजे जे काही इंटिरियर होते ते पण आम्ही म्हणजे आशिष म्हणाला की मला असं वाटतं की हे थोडं बाहेर काढूया. मग आम्ही डिसाईड करून ह्या गोष्टी बाहेर पण काढल्या. हा आमचा मेन म्हणजे जो भोसले वाडा आहे त्याचं बेसमेंट आहे, जिकडे आमचा क्लायमॅक्स होतो. बरीच अख्खा. काही खळबळ इकडे घडते. सगळी खळबळ इकडेच घडते, सगळं इकडेच होणार आहे जे काय होणार आहे ते. आणि हा पण अप्रतिम केला होता. पण ह्याच्यात आम्ही काय केलं की एक वॉल त्यांनी सरसकट बनवली आणि बाकी सगळं आम्ही रिक्रिएट VFX आणि CG मध्ये केलेलं आहे. ह्याच बोरवाड्यामध्ये आम्ही लावणी केली होती, तो पण सेट ह्यांनीच उभा केला. एक नुसता हॉल होता अगदी, पण तो थोडा भोचा वाडा आपल्याला माहिती आहे. पण त्या लावणीत जे महेशनी सगळं ते क्रिएट केलं आहे, दॅट इज रिअली आउटस्टँडिंग. आणि परत आम्हाला काही गोष्टीचं रिस्ट्रिक्शन होतं इलेक्ट्रिक, त्यामुळे मेणबत्ती आणि देव्यांवरचं लाइटिंग ह्या सगळ्या गोष्टी खूप छान रिक्रिएट झाल्या. सन 1674 बाळकोबा अष्टपुत्रे कोंढाण्याची लढाई. सन 1700 बाळकराम अष्टपुत्रे मुघलांचा तख्त फोडला. सन 1721 बाळाजी अष्टपुत्रे फ्रेंचांचा 1940 अष्टपुत्र्यांची परंपराच आहे अशी समृद्ध. मग या पिढीतच कशी काय लोप पावली ती तुमची समृद्धी? कुठे खुंटली ती वाढ? अष्टपुत्र्यांची 8वी पिढी वरणभात खाईल आणि धाराळूर होईल. महेश, तुम्ही मूळ कोकणातलेच आहात आणि त्यामुळे कदाचित कोकण तुम्हाला पाठ आहे किंवा तुमचं कुडाळ तुम्हाला फारच माहिती असेल आणि या सगळ्या जागांचा तपशीलवार अभ्यास आधी केलेला होता. हो, आधी केला होता आणि स्क्रिप्ट माहीत असल्यामुळे त्याच्यावर आम्ही बरंचसं मी रेफरन्स काढले होते. त्या काळात काय असेल, करन्सी कशी असेल किंवा दुकानं कशी असतील, लोकांची राहण्याची पद्धत कशी होती. आता ह्यांचं घर दाखवलं होतं अष्टपुत्र्यांचं, तर आमचं एक महेशबरोबर माझं थोडं हे झालं होतं की तिचा साडीचा रंग आणि माझा सेटचा रंग एकसारखा झाला होता. आणि ते अचानक म्हणजे ठरवून केलं नव्हतं पण झालं. पण ते कळत नव्हतं आता काय करायचं. ते दुकानं तर खूप म्हणजे मुंबईवरनं शॉपिंग करून गेलो होतो आम्ही. तर मग शेवटी अतुलच म्हणाला काहीतरी मार्ग निघेल, काही टेन्शन घेऊ नका. पण ते मग लाईटिंगवर आणि कॅमेरामनने ते ॲडजस्ट करून ते केलं. छान झालं होतं ते घर पण. आणि आता मला महेश शेर्ला यांच्याकडे वळायचं आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी अत्यंत गाजलेला चित्रपट, याचं सुद्धा कॉस्ट्युम डिझायनिंग यांनी केलं होतं. कुठेतरी पिरियडच्या खूप जवळ आहात का तुम्ही आधीपासूनच? ते सगळा काळ दाखवणं आणि त्या रिलेटेड सगळा तो अभ्यास हा तुमचा हातखंडा आहे. हो, अगदीच. कारण की सगळ्यात आधी परेश मोकाशीचं एक नाटक केलं होतं, लग्न कल्लोळ. त्या नाटकासाठी जी काय म्हणजे सवय झाली अभ्यास करून काम करायची, त्यामुळे पिरियडचा तर अभ्यास खूप झाला. आणि परेश सोबत खूप अभ्यास लागतो. आणखीन आवड असल्या कारणाने ते एक वेगळी मजा पण आली. आणखीन पिरियडचा अभ्यास करणं म्हणजे एक वेगळीच और मजा येते. त्याचा नक्कीच फायदा झाला या सिनेमासाठी. आणि आता अष्टपुत्रे कसे साकारले तुम्ही, त्याबद्दल सांगा. अष्टपुत्रे साकारले म्हणजे या सिनेमाचे अतुल काळेंनी जवळजवळ 90 नरेशन केली आणि त्यातली मी जवळजवळ 50 नरेशन मी बसून ऐकली. तर दुसऱ्या तिसऱ्या नरेशन नंतर माझ्या डोक्यात तो सिनेमा, ते अष्टपुत्रे तयार झाले, व्हिज्युअल्स तयार झाले. आणखीन गंमत करावीशी वाटत होती खूप 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 काही. मग अतुलला मी सांगितलं की आपल्याला पिरियड सोडून जायचं नाही आहे, पण आपल्याला कधी गंमत करायची आहे. म्हणून आपण काय गंमत करू शकतो, तर आम्ही त्याच्या कोटाच्या या रंगात गंमत केली. आणि ही काल्पनिक गोष्ट असल्या कारणाने खूप गोष्टी आपण लिबर्टी घेऊन पण करू शकत होतो, पण त्या पिरियडच्या तशा आम्ही त्या पिरियडची लिबर्टी घेऊन केलेल्या आहेत. साधारणतः त्या काळात वापरण्यात जाणारे रंग, काळा आणखीन ह्या विटकरी रंग, ह्या 2 रंग हे जनरली त्या काळात अर्थी कलर म्हणून वापरायचे लोक. पण म्हटलं हा रंग पण होता त्या काळात, तर पण हा रंग का वापरू नये, म्हणून हा रंग आम्ही वापरायचं ठरवलं. या रंग वापरताना सगळ्यात अजित रेड्डी आमचे सिनेमॅटोग्राफर यांनी प्रश्न केला होता की का आपण असा रंग वापरतोय. मग त्याला सगळं सांगितलं आम्ही. सगळ्या या गोष्टी झाल्या खूप, पण मजा आली करताना. समोर अगदी पटकन येतं ते म्हणजे काळा कोट असेल आणि तो सोपं असतं रंग करण्यासाठी, पण हा मात्र तुम्ही वेगळा रंग मुद्दाम ठरवला आणि त्यामुळे कुठेतरी अष्टपुत्र्यांचं कॅरेक्टर सुद्धा फार उठावदार झालेलं आहे, गमतीदार झालेलं आहे. या रंगामुळेही काही मजा आली होती? नाही, पहिली गोष्ट मी ना या दोघांना सांगितलं की कसं आहेत की काही कॉमन गोष्टी असतात की त्या तुम्ही ठेवा, काळाप्रमाणे आपल्याला करायला लागेल, कारण कोणी आपल्याला उगाच काही प्रश्न, पण त्याच्यात अडकू नका.
कारण शेवटी ही गोष्ट काल्पनिक आहे. कोणी पाहिलंय 1940 मध्ये काय घातलं होतं किंवा काय नाही. आता माझ्या वडिलांकडे काही कोट्स होते जे त्याच्यात हा रंग होता की, आणि ही वॉज म्हणजे मी जन्माला आलो 70 मध्ये, पण मी त्यांचे जुने कोट जे पाहिले ते होते की तसे. म्हणजे तर म्हटलं त्याच्यात जास्ती, कारण वी वर नॉट डुईंग अ फिल्म ऑन लोकमान्य टिळक और वीर सावरकर किंवा शिवाजी महाराज, असं काही नव्हतं. त्यामुळे आम्हाला त्या ह्याच्यात अडकण, मला खूप मित्रांनी सांगितलं, अतुल बाबा तू पिरियड फिल्म करतो तो नीट रिसर्च करा. म्हटलं हो रे, पण मला ना त्या काळात जास्ती अडकायचं नाही आहे. रादर दॅन मला त्या कॅरेक्टरबद्दलची फिल्म, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती फिल्म आहे, तर मला त्या गोष्टीत अडकायचं नाही आहे. पण शेवटी काळ म्हणतोय आपण जेव्हा सांगतो तेव्हा मग आपल्याला ह्या गोष्टीचं, काही गोष्टींचं लिमिटेशन्स येतं. पण मी ह्यांना अडवलं नाही, कारण शेवटी हा सिनेमा आहे. काळा कोट मग तो किती वेळ आम्हाला बघायला आवडला असता. म्हणजे एक आम्ही देऊळ केलं, आम्ही देवळात गेलो शूटिंगला वरती, आणि तिकडे मारुतीचं देऊळ होतं. तर तिकडे अगदीच ते असं डिलॅपिटेटेड होतं, त्याचे कलर सगळे हे होते. तर कुठला रंग मारूया, तर आमच्या रेड्डीनी, तो साऊथचा असल्याकारणे त्यांनी असा जारिंग ऑरेंज कलर सांगितला. तर हा थोडासा अपसेट होता, पण म्हटलं फायनली तो सांगतोय ना, व्हिज्युअली ते आज खूप गोड दिसतंय, कारण तो इतका उठावदार असा रंग आहे तो. पण मजा आली त्या सगळ्या रंगांमध्ये खेळायला. आणि कुठेही आम्ही उगाचच तो काळ आहे म्हणून खूप डल करा किंवा असं काही नाही. गुलामी करा तुम्ही, गुलामी. वामण्या वामनराव अष्टपुत्र्यांना वामण्या म्हणून संबोधतोस? तुला कल्पना तरी आहे का तू कोणाशी बोल? गुलाब रोज आय प्लक इट फ्रॉम माय बिहाइंड पर्सन. सगळे अष्टपुत्रे मुलखाचे बडबडपण, हे जिवंत तरी आहेत, पण तुम्हाला बरे मेल्यानंतर शेकडो वर्ष गप्पा मारायची हौस. तुम्ही मगाशी त्या स्कॉट बद्दल अंमल जास्तच बोललात. घाबरतो की काय मी त्याला? 1751 कळलं. 1721 बास करा हो. सन 1700 महाराज जेव्हा संदुकीतनं हे ऐकलंय मी एकदा. पेटाऱ्यातनं निघाले. अतुल, कोकणातल्या शूटिंगचे काही किस्से आहेत असं मी ऐकलेलं आहे, तर अरे बापरे. त्याविषयी काहीतरी. म्हणजे ना, मला माझ्याबरोबर काही अमेरिकन लोक काम करतात, म्हणजे आशिष रायकर, कंबोडियावरनं आलेले जे आपले विद्याधर भावे. ह्यांना ना, ह्या विद्याधर भावे म्हटल्यावर थोडंसं आपल्याला असं वाटतं की कल्चर वगैरे त्याला थोडंसं आहे, पण देव किंवा असं करणारे एवढे नाही आहेत. आशिष तर अगदीच म्हणजे डिफरंट ह्याच्यातला आहे. तर आम्ही जेव्हा कुडाळला गेलो, आणि महेश तिचा बाप त्याचा बाप पर्सनल माझ्याबरोबर काम करतोय. तर महेशला मी एकदा सांगितलं की मला ना एक ससाणा पाळायचा आहे. तर तो लगेच सुरू झाला, अरे वेडा आहेस का, ते अशुभ असतं, असं असतं. तर तेच त्याला थोडंसं देवाचं खूपच आहे. म्हणजे मलाही आहे, पण कोकणात म्हणतो ना आपण की गावागावात थोडंसं बिलीफ असतं. तर पहिल्याच दिवशी शूटिंगला मी गेलो, आणि तिकडे गेल्यावर ते सुकाळे म्हणून होते, हाय आम्ही देवाकडे आलेला आहे आणि असं करतलं आहे. आणि ते मला काय कळे ना, या दगडाकडे नारळ ठेव, त्यामुळे इथे कुठे देव दिसतोय, नाही हा दगड म्हणजे ते आहे, महत्वाचं आहे. बरं, त्यामुळे आम्हाला इतकं काळजी घ्यावी लागायची, हे बाबा तिकडे जाऊन सिगरेट फुकू नका, तिकडे काय करू नका, तिकडे कचरा टाकू नका. त्यानंतर पुढे गेलो, असे मी पहिल्या दिवशी 9 नारळ ठेवले. हे खूप, म्हणजे सेटवर महत्वाची प्रॉपर्टी ही नारळ होती. हा, नारळ रोज आम्ही गणपतीची पूजा वगैरे करायचो, पण अनेक नारळ सगळीकडे ठेवले जायचे. हा, म्हणजे पहिल्या दिवशी. त्यामुळे माझ्या मते ते पार पडलं, कारण तो ऑल मायटी गॉड इज ऑलवेज अबव अस, आणि तो आपल्याला आशीर्वाद देत असतो. पण एक मजेशीर किस्सा आहे, तो म्हणजे एवढा धमाल किस्सा आहे. एक लोकेशन आम्ही निवडलं, 3 झाडांचं लोकेशन, आणि तिकडे गेलो शूटिंगला. बरं, त्याच दिवशी महेशनी आणि सायनाथ जाळवी, कोकणातला आमचा जो कॉर्डिनेटर होता, तो म्हणाला की 12च्या आधी ते संपवा, इथे कोणी असिस्टंट नको. बरं, सिक्वेन्स महत्वाचा होता, आणि इथे असिस्टंट नको. आमचा जीव गेला. तरी ठीक आहे, सगळेच म्हणजे कसे, महेश कुडाळकर असो किंवा महेश शेरला असो, असिस्टंट नसले तरी सगळे एकत्रच आम्ही काम करत असतो. असं मला कधी काही वाटलं नाही की हे नाही आहेत असिस्टंट किंवा काय. मी स्वतः असिस्टंटसारखं पण काम करत असतो ऑलवेज सेटवर. मला बसून ऑर्डर सोडायला आवडत नाही. तर तिकडे गेलो, आणि अचानक रात्री शूटिंग करताना, बरं आमचा DOP ऐके ना, त्याला सांगितलं होतं जास्ती धूर करू नकोस, कारण पण त्याला तो ब्लू लाईट हवा होता आमच्या आशिषला, आणि धूर केला, आणि मधमाशा सुटल्या. बापरे. तर इट वॉज अ नॅचरल प्रोसेस की या मधमाशा कुठून आल्या. बरं, शरद पोंक्षेंच्या व्हॅनमध्ये घुसल्या. शरद पोंक्षे चप्पलनी मारतायत, जो कोण घोंगडी घेऊन, हा तिकडे कॉस्ट्युमच्या तिकडे, सगळे घोंगडी घेऊन बसलो, कारण मधमाशा आणि ना अशा टवटव एवढ्या मोठ्या होत्या. मग थोड्या वेळाने महेश आला, अरे तुला सांगितलं होतं ना अतुल मी. म्हटलं तर काय झालं? सेटवर इकडे नॉनव्हेज आणू नका म्हणून. म्हटलं कुठे? इथे कोणी खाल्लं? आम्ही तिकडे खाल्लं. इथे या एरियातच नॉनव्हेज नाही अलाउड आहे. आता आपल्याला सॉरी बोलायला लागेल. म्हटलं चल ना. तर मी आशिषला म्हटलं यू हॅव टू से सॉरी टू समवन, म्हणजे जाऊन आपल्याला त्यांना सॉरी बोलायला लागेल. तुला चला ना.
मग म्हणतो शूज घालू नका. अरे म्हटलं इथे माती आहे, दगड आहे तिथे. तर घेऊन गेला. आम्हाला वाटलं कुठल्या त्या तिकडच्या ओनरला किंवा कोणाला तरी सॉरी म्हणायचं आहे. त्या 3 झाडांपैकी एका मधल्या झाडाकडे उभं केलं आणि ते परत सुरू झाले सुकाळे. अतुल काळे इकडे संदूक घेऊन आलेले आहेत आणि मी ते सांगतलंय की त्यांनी ते चुकी केले आणि त्यांनी हे म्हटलं. आणि आशिष वॉज लाईक की आपण काय करतोय, कोणाला सॉरी बोलतोय. म्हटलं अरे इथे हे देवस्थान आहे. महेश, एकंदर या सगळ्या कॉस्ट्युम प्रोसेसबद्दल, आता अष्टपुत्रेंचा असेल किंवा इंग्रजांचा असेल, या सगळ्या कॉस्ट्युम आणि त्याच्या या सगळ्या अभ्यासाविषयी काय सांगाल? कॉस्ट्युम म्हणजे अष्टपुत्रींचा कॉस्ट्युम म्हणजे अष्टपुत्र सांगितल्याप्रमाणे ते कोर्टात एक गंमत केली होती. ब्रिटिश ऑफिसरचे कॉस्ट्युम बदलता येत नव्हते कारण तो रेफरन्स आता आहे, ब्रिटिश लोक पण तीच होती. तर त्यात गंमत काहीतरी करायची इथे नाही येते. पण एक त्या ग्रामणीचं गाणं आहे, त्या गाण्यात त्याला एक वेगळं एक लिबर्टी घेऊन आम्ही कॉस्ट्युम बनवलेलं आहे स्कॉट नावाच्या त्या आमच्या पात्राला. आणि एक पात्र आता मी काय केलेलं आहे, काय बदल केलेला आहे त्यात बदल केलेला की एक रेफरन्स घेतला होता जुन्या काळातल्या एका विलनचा, एका सिनेमातल्या. त्याला तो आम्ही कुर्ता जब्बा त्या स्कॉट ब्रिटिश ऑफिसरला आणखीन हातात गजरे दिले होते. आणि भार्गवीच्या लुक बद्दल काय सांगाल? भार्गवीचा लुक म्हणजे अगदी त्या काळी जेव्हा म्हणजे एखादी गृहिणी असेल आणि बाहेर जाताना म्हणजे घरात तिचं असं नऊवारी आणि असे टिपिकल ते ब्लाऊज आहेत आणि कानातले किंवा हे, आणि जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा जनरली तेव्हा पैठणी नेसून किंवा असं काहीतरी, पण ती नऊवारी. आणि एका गाण्यात आम्ही खूप गोड लिबर्टी घेतली, ती तुम्ही पाहिलंच असेल, चांद तू नवातला. तेव्हा तिने ती त्या गाण्यामध्ये आम्ही एक जे सिनेमात जे रोमॅन्टिक गाणं आहे त्या पहिल्या अंतरात हे घरी असतात. आणखीन कोरिओग्राफर म्हटलं की सेकंड ऍक्टमध्ये आपण त्यांना थोडंसं समुद्र किनारी आणूया, मग अजून तिथे काय गंमत करता येईल म्हणून आम्ही सुमितला त्या गाण्यात त्या काळातल्या राजा गोसावींसारखा सूट दिलाय, अशी गोल्फ कॅप घालून. आणि मग भार्गवीला सहावारी साडी नेसली आहे, पण ब्लॅक अँड व्हाईट टाईप सगळी ते रंगसंगती ठेवली आहे तिथे. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तुझी सदैव मोहिनी. ते गाणं एकतर गोड आहे, अजित समीरचं त्याला म्युझिक आहे आणि स्वप्नील ते गाणं गायलं आहे. आणि ते गाणं जे सुंदर दिसतंय त्याला कारण आहे अजित रेड्डी. महेशनी कमाल केली आहे. आम्ही त्या बॅकवॉटर्समध्ये शूटिंग करत होतो आणि महेशनी एक बोट ठेवली, त्याला ती छत्री लावली, त्याला तो दिवा लावला आणि ब्रिलियंट कॉस्ट्युम्स आणि ब्रिलियंट व्हेरी व्हेरी सिम्पल व्हिज्युअल्स. सुजितनी खूप त्या काळाचा विचार करून उगाच छाछूगिरी करून काहीतरी इथून शॉट, खूप सिम्पल शूटिंग, पण ते एकूण जे काय या मागे कुठल्या तरी जुन्या सिनेमांचाही प्रभाव असेल, इन्स्पिरेशन? डेफिनेटली. म्हणजे आम्ही असा विचार केला होता की आता ती ट्यूनच अशी आहे की ते खूप गोड आणि खूप सिम्पल असं गाणं आहे आणि खूप मेलोडियस आहे. त्यामुळे राजा गोसावी डोक्यात आले आणि मग तो म्हणाला की हां त्यांना. आणि सुमितचं काय माहिती आहे ना, सुमितला तुम्ही जसा कॉस्ट्युम द्या, जसा गेटअप द्या, तो इतका एक्सप्रेसिव्ह आहे आणि तो इतका कंट्रोल्ड ॲक्टर आहे की त्यांनी ते प्रॉपरली कॅरी केलं. म्हणजे कधी कधी कसं होतं, एखाद्या कॉस्ट्युममुळे म्हणा किंवा एखाद्या प्रॉपर्टीमुळे म्हणा आर्टिस्ट एक थोडासा डिस्टर्ब होतो, पण ह्या माणसाची ती कमाल होती की सायकलचा वापर, त्या छत्रीचा वापर, ती टोपी, तो पेपर, हे माझ्या पहिल्या नरेशनपासून त्याच्याकडे कायम तुम्हाला दिसणार. शूरांचं रक्त वाहतंय या धमन्यांमध्ये. तोत्रीत मारी. इतिहासात नाव लिहिले जाणार आहे तुझं. प्रणमामि भारतम. प्रणमामि भारतम. जरा हळू. प्रणमामि भारतम. अरे अष्टपुत्रांच्या कुळात जन्म घेतलास ना, मग घाबरतोस कसला? तलवार कुठे आहे तुझी? तलवार घरी आहे.
मेहनत दिसते आणि ही सगळी मेहनत सुद्धा आता समोर आलेली आहे. या मागे अर्थात अनेक टेक्निशियन्सची मदत आहे, या सर्वांची मदत आहे. त्यामुळे अतुल, या संदूक या तुझ्या या आव्हानासाठी खूप शुभेच्छा. अख्ख्या टीमला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.